उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेतली। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। बच्चू कडू यांनी कंत्राटदाराच्या कानशिलात लगावली। ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्यामुळे बच्चू कडू संतापली। मनोज जरांगे यांची आज सांगलीमध्ये जाहीर सभा। जरांगेंच्या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज उपस्थित। सभेपूर्वी मराठा तरुणांकडून बाईक रॅलीचं आयोजन। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात। अजित पवारांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवार यांचं आवाहन। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही। संजय राठोडांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलं। प्रकरण मागे घेण्याबाबत वकिलांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत। कोर्टाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट। संजय राठोड यांचा राजीनामा घ्या होणारी चित्रा वाघ तोंडघशी पडल्या। आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा। ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर। सह्याद्री अतिथीगृहावर भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांच्या बैठका। भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे मराठवाडा दौरा आटोपता घेणार। 12 तारखेऐवजी 10 तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दौऱ्याची समाप्ती होणार। बीड आणि जालन्याची बैठक एकाच ठिकाणी होणार। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका। ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार। राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य। रुपाली चाकणकर खडकवासलामधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। अजित पवारांकडे खडकवासल्याच्या जागेची इच्छा व्यक्त केली। रुपाली चाकणकर यांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता। महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा स्पेन विरुद्ध सामना सुरू। कांस्य पदकासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस। विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतरही रौप्य पदकाची आशा। सीएसचा निर्णय आज येणार। विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येईल। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास, तर रौप्य पदक विजेता खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला मिळणार। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा। नीरज चोप्रा आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये। क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाच्या कुस्तीपटूवर 12-0 मात। अमन सेहरावत रात्री 9:45 सेमीफायनल खेळणार। नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनिस बांगलादेशमध्ये दाखल। संध्याकाळी अंतरिम सरकारचा शपथविधी पार पडणार। सरकारच्या सल्लागार समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश असेल। लोकशाही स्थापित झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेशमध्ये जाणार। शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांची माहिती।